नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आणि आज रविवार असून देखील सुट्टी नव्हती, त्यामुळं खूप कंटाळा आला। पण थोडा वेळ जरा म्हटलं रिलॅक्स व्हायचं। कंटाळा म्हणून काय उपयोग नाही, काम तर करावंच लागणार। थोडा वेळ जरा निवांत बसले आणि एक व्हिडिओ एडिट करून ठेवलेला, तो आजचाच आहे, परंतु थोडा वेळ मिळाला आणि व्हिडिओ एडिट करून ठेवला। तर गंमत अशी की आज शाळेत नवसाक्षर म्हणजे नुकतेच जे लिहायला वाचायला शिकलेत त्यांची परीक्षा सर्वत्र सुरू होती, त्यामुळे आम्हाला सुट्टी नव्हती। तर चला मी आज काय काय झालं ते तुम्हाला दाखवते। शाळेत नवसाक्षरांची परीक्षा होती आणि आज्या आल्या होत्या, त्यांची नातवंड शाळेत होती आणि कोण म्हणतो तर आई चल तुला तुझा नंबर दाखवतो, ह्या नंबरवर बस, त्या नंबरवर बस, असा पेपर लिही। आणि खरोखर ते अगदी बघण्यासारखं होतं। आणि आज्या म्हणत होत्या कशाला आम्हाला, आता आमचे गेली मसनात लाकडं, मग छोटेसे नातवंड वगैरे घेऊन आलत्या त्या शाळेत, तर कशाला आम्हाला नको पेपर वगैरे, असं त्यांचं सगळं म्हणणं चाललेलं। परंतु कसं एक वेगळं वातावरण होतं, त्याचा त्यांना उत्साह पण होता। आणि अचानक हातात पेपर, ओळीत बसणं, आणि शासनानं पेन देखील त्यांना दिले होते। तर या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी नवीन होत्या। जसं सांगाल तसं ते त्यांना म्हणजे असं बऱ्यापैकी चित्रवाचनच होतं, सोपे होते पेपर। आता बघा या आजी म्हटल्या आजी पेपर कसा गेला बाय, आता काय ते पोरगं आमचं म्हणलं हे आई हे लिवायलाच पाहिजे, नाहीतर बँकेत तुला पैसे नाहीत मिळणार, आता काय करायचं। तर सगळ्यांच्या गाठी भेटी, तुला कसा पेपर गेला, मला कसा पेपर गेला, हे सगळं त्यांचं चाललेलं। आणि ते ऐकून ना खरोखर इतकी मजा आलेली। मग अशा आज्या एकमेकांशी गप्पा मारत, आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये त्या कशा दिसत आहेत, ते त्यांचं वय किती असेल, आणि शाळेत येणं, नंबरवर बसणं, हातात पेन घेऊन पेपर लिहिणं, हे त्यांच्यासाठी फार एक्साइटमेंट होती। खूप मजा करत होत्या, हसत होत्या आणि नातवंडांच्या गमती सांगत होत्या। आमचं पोर म्हटलं आई आई जा ते लक्षवाई बसली, त्या नंबरच्या मागं तुझा नंबर पडलाय बघ, अशा मजा। आणि मग हे सगळं हे बघा, मग त्यांचे मी फोटो काढले, म्हणायला लागल्या बघू आमचा फोटो दाखवा आणि कशी दिसते। मग मी फोटो काढले आणि त्यांना परत मोबाईलमधून त्यांचेच फोटो दाखवले। पेपर सुटल्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांच्या ज्या मजा चालल्या होत्या त्या काही बोलायला आणि सांगायलाच नको। त्यांच्यासाठी ते सगळं नवीन होतं। खरोखर कधी शाळेत न गेलेल्या ह्या आज्या नवसाक्षर म्हणून नवीन अक्षर ओळख शिकल्या आणि त्यांनी त्या गोष्टीची भरपूर मजा घेतली। आणि पोरं तरी अशी हसत होती की म्हणत होते आई तुला पेपर सोपा गेला का गं, आई तू काय लिहिलंस, आई तू पास होणार का गं। काय डायलॉग म्हणजे डायलॉग, कोल्हापुरी अस्सल कोल्हापुरी डायलॉगांची बरसात चाललेली बघा नुसते। आणि मग आज्या ह्या सगळ्या गोष्टींच्या आनंदाने एकदम भरून आलेल्या, हातात पेपर काय, बोलतात काय, मजा करतात काय, नुसता धिंगाणा। आणि खरोखर अशा गोष्टी त्यांच्या बाबतीत कधी घडल्या नव्हत्या, त्याचा त्याने भरपूर आनंद घेतला। पेपर सुटल्यानंतर त्या ज्या बोलत होत्या ते कॉलेजची पोरं पेपर सोपा होता ना, अशी त्यांची पेपर सोपा होता ना, आणि अशी मजा असते शाळेत। तसं आम्हाला आमच्या आईवडिलांनी काय शिकवलं, शाळेत नाही बाई गेलो तसंच लिहायचं आजी, नुसतं मजा आली का नाही सांगायचं। अशा प्रकारे आजची परीक्षा पार पडली। तर कसा वाटला व्हिडिओ, शॉर्ट बट स्वीट, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।